अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडून राज्यातल्या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं समोर आलंय। वास्तवात ही प्रक्रिया मागच्या वर्षी ऑगस्टपासून स्थगित होती। मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीनं हा दर्जा देण्यात आल्याचं समोर आलंय। राज्यात शासकीय दुखवटा असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचूपपणे अल्पसंख्याक दर्जा दिला जात होता। धक्कादायक म्हणजे यातील पहिलं प्रमाणपत्र अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलं होतं। एबीपी माझाकडे 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी 75 प्रमाणपत्र उपलब्ध आहेत। या प्रमाणपत्रांना अल्पसंख्याक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली आहे, ती वेळ देखील नमूद आहे। दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर काही तासात आणि काही दिवसात अल्पसंख्याक दर्जाची खिरापत कशी वाटण्यात आली, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। श्रीमाता कन्यका सेवा संस्थेला 28 जानेवारीला दुपारी 3:09 प्रमाणपत्र मिळालं। सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाला यवतमाळमध्ये 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र मिळालंय। दादांच्या निधनादिवशी 28 जानेवारीला 7 संस्थांना अशी प्रमाणपत्रांची खिरापत देण्यात आली आहे। 29 आणि 30 तारखेलाही मोठ्या संख्येनं प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। 1 फेब्रुवारीला रविवार असल्यानं प्रमाणपत्रांचं वाटप झालं नाही। 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक संस्थांच्या शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आली आहेत। ऑगस्टपासून एकही प्रमाणपत्र नाही आणि 4 दिवसात 75 प्रमाणपत्रांचं वाटप झालंय। माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, अजित पवार यांनी ही प्रमाणपत्र रोखली होती। कित्येक शाळांना शासकीय कामकाजी वेळ संपल्यानंतर म्हणजे 6:45 आणि 6:58 प्रमाणपत्र बहाल करण्यात आली। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, हे सगळं गौडबंगाल काय आहे? ऑगस्ट पासून पुढे एकही प्रमाणपत्र नाही आणि अजित पवार गेल्यानंतर पुढच्या 4 दिवसात 75 प्रमाणपत्र वाटण्यात आली आहेत। हा सगळा प्रकार समोर कसा आला? नेमका काय प्रकार आहे? हे घडलं यामुळं की ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देणं स्थगित करण्यात आलं होतं, कारण हा दर्जा देताना अनेक गैरप्रकार होत असल्याचं समोर आलं होतं। अनेक संस्था हे अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवण्याचा यासाठी प्रयत्न करतात, कारण एकदा का अल्पसंख्याक हा दर्जा तुम्हाला मिळाला की अनेक नियम आणि अटींमधून तुम्ही मुक्त होता। RTIचा कायदा तुम्हाला लागू होत नाही। शिक्षक भरती करण्यासाठी TETची परीक्षा देणं या संस्थांमधल्या शिक्षकांना बंधनकारक राहत नाही। त्याचबरोबर या संस्था त्यांना पाहिजे तसे प्रवेश विद्यार्थ्यांचे भरून घेऊ शकतात, विद्यार्थ्यांना पाहिजे तसे प्रवेश देऊ शकतात। अल्पसंख्याक म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान या संस्थांना मिळू शकतं आणि या सगळ्यामुळे या संस्था मंत्रालयामध्ये पैसे चारून अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणूनच ऑगस्ट महिन्यामध्ये याला स्थगिती देण्यात आली होती, जेव्हा या खात्याचे मंत्री होते माणिकराव कोकाटे। डिसेंबर महिन्यात हे खातं गेलं अजित पवारांकडे आणि त्यांनी देखील ही स्थगिती कायम ठेवली होती। मात्र किती गंभीर प्रकार घडला हे आपण प्रेक्षकांना दाखवलेलं आहे। आता प्रश्न आहे तो म्हणजे कारवाईचा, यावरती कारवाई काय होते याचा। कारण एकीकडे अजित पवारांचा अपघाती मृत्यू होऊन काही तास उलटलेले असताना ही प्रमाणपत्र देणं अल्पसंख्याक आणि औकाफ विभागाकडून सुरू होतं। हे प्रमाणपत्र देणं हे यासाठी एक टेक्निकल टीम असते आणि या टेक्निकल टीमकडून लॉग इन करावं लागतं त्यांच्या सिस्टीममध्ये आणि त्यानंतर डिजिटल स्वरूपामध्ये ही प्रमाणपत्र दिली जातात। आपल्याला ही देखील माहिती आहे की हे सगळं प्रकरण समोर येतं आहे हे लक्षात आल्यानंतर या टीमकडून 13 फेब्रुवारीला त्यांचा लॉग इन ID आणि पासवर्ड देखील बदलण्यात आलेला आहे। हे काम दिलं जातं एका खाजगी एजन्सीला आणि या खाजगी एजन्सीकडून हे काम केलं जातं आणि
ही अशी माहिती बाहेर पडू शकते हे लक्षात आल्यानंतर 13 फेब्रुवारीला लॉग इन ID आणि पासवर्ड बदलण्यात आला आहे. अर्थात हे फक्त खाजगी एजन्सीचं काम नाही. ज्या एजन्सीला हे काम देण्यात आलं होतं या एजन्सीकडे तांत्रिक स्वरूपाचं काम होतं. या प्रमाणपत्रांवरती उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची डिजिटल साईन आहे, सही आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि मी जसं म्हटलं या प्रकरणात आता चौकशी काय होणार, कोणाची होणार हे महत्त्वाचं आहे. मंदार, या सगळ्यामध्ये आता हा प्रकार एवढा गंभीर आहे, हा समोर आलेला आहे, तर कारवाई कोणाकोणावर होऊ शकते? या संपूर्ण प्रोसिजरमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं आणि शिक्षण संस्थांवरती काय कारवाई होऊ शकते? खरं तर कारवाई करणं हा संबंधित यंत्रणांचा, पोलिसांचा किंवा जर यामध्ये चौकशी समिती नेमली तर त्या चौकशी समितीचा भाग आहे. मात्र आपण पाहिलं की किती घाईने, किती गुपचूपपणे ही प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. देणारे देखील यामध्ये दोषी आहेत आणि अशी प्रमाणपत्र मिळवणाऱ्या शिक्षण संस्था देखील. एकच शिक्षण संस्था आहे ज्या शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये. या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आपण एक उदाहरण म्हणून घेतलं तर या शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांना 25 अशी अल्पसंख्याक असल्याची प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. त्यानंतर सेंट झेवियर्स म्हणून जी शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेला देखील मोठ्या प्रमाणामध्ये ही प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. अशा अनेक संस्था आहेत. आपल्याकडे 75 अशी प्रमाणपत्र उपलब्ध आहेत ABP माझाकडे, जी प्रमाणपत्र 28 ते 2 या कालावधीमध्ये देण्यात आली आहेत. म्हणजे 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये देण्यात आली आहेत. त्यामुळं या शिक्षण संस्थांना ही जी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत ती रद्द होणार का आणि ज्यांनी दिली त्यांच्यावरती काय कारवाई होणार? कारण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही प्रमाणपत्र देण्यासाठी काही लाख रुपयांमध्ये एकेका संस्थेने मोजलेले आहेत आणि हा सगळा व्यवहार जो आहे तो 8 ते 9 कोटी रुपयांपर्यंत झालेला आहे. ही देखील आपल्याकडे माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. कारण एकदा का अल्पसंख्याक दर्जा मिळाला त्यानंतर ती शिक्षण संस्था अनेक नियम आणि अटींपासून मुक्त होऊन जाते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे. मंदार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान शाळांना अल्पसंख्याक दर्जा नेमका का हवा असतो, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. अल्पसंख्याक दर्जाच्या शाळांना RTE कायदा लागू होत नाही. RTE कायदा लागू नसल्यानं 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन राहत नाही. अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षकांना TETचीही अट नाहीये. अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांना RTI कायदाही लागू होत नाही. अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सवलत मिळते. अल्पसंख्याक शाळांना विविध कारणांसाठी कोट्यवधींचं अनुदान मिळतं आणि देणगी देण्याची मुभा असते. दरम्यान तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ABP माझाला फोनवरून या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली आहे आपण पाहूया. संस्थांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द केला नव्हता तर स्थगित केला होता. माझ्या मंत्रिपदाच्या कालावधीच्या आधीपासूनच तो मुद्दा चर्चेत होता. मी शैक्षणिक संस्थांना 2 अटी दिल्या होत्या. शाळेसाठी क्रीडांगण दाखवा आणि क्रीडा शिक्षक दाखवा या 2 अटी होत्या. मात्र त्यानंतर पुढे काय झालं मला माहित नाही. असं माणिकराव कोकाटेंनी ABP माझाशी बोलताना सांगितलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.